छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले यांचा खरा इतिहास। संभाजीराजांबद्दल फ्रेंच प्रवासी अबे कॅरे याने 1672 मध्ये केलेले वर्णन संभाजीराजे विलक्षण रूपवान, मजबूत बांधा व सैनिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असे केले आहे। 5 सप्टेंबर 1659 रोजी मातोश्री सईबाईंचा मृत्यू झाला। इतिहासकारांच्या मते बाळंतपणापासूनच त्या आजारी पडल्या व त्यातच त्यांचा मृत्यू झाला। पुढे संभाजीराजांना दूध पाजण्यासाठी कापूरहोळच्या गाढे पाटलांच्या सौभाग्यवतींनी दूध पाजण्याची जबाबदारी निभावली। शिक्षणासाठी शिवाजी महाराजांनी केशव पंडित व उमाजी पंडित यांची नेमणूक केली। वेदमूर्ती केशव भट यांनी राजाराम चरितम असा सुसंस्कृत ग्रंथ लिहिला आहे। त्यात त्याने संभाजीराजांना सखल शास्त्र विचारशील आणि धर्मज्ञ शास्त्र कोविद व ज्वलंत तेजस संभाजी असे वर्णन केले आहे। 1677 रोजी वय वर्षे 20 संभाजीराजांनी संस्कृत भाषेतील बुधभूषण नावाचा राजनीतीपर ग्रंथ लिहिला होता। वयाच्या 8व्या वर्षी पुरंदरच्या तहाप्रसंगी मिर्झा राजे जयसिंगाने संभाजीराजांना 5000ची मनसब दिली। 5 मार्च 1666 रोजी संभाजी महाराजांनी शिवाजीराजांबरोबर आग्र्याला प्रयाण केले आणि 11 मेला पोहोचले। 2 महिने आणि 8 दिवसाचा हा खडतर प्रवास त्यांनी बालवयातच केला। 17 ऑगस्ट 1666 रोजी शिवाजीराजे युवराज संभाजीसह आग्र्यातून पसार झाले। शिवाजीराजे थेट स्वराज्याच्या दिशेने आले होते, तर संभाजीराजे आग्र्याहून मथुरा आणि मग तेथून 20 नोव्हेंबर रोजी रायगडावर पोहोचले होते। असा धामधुमीचा प्रसंग संभाजीराजांनी अत्यंत अल्पवयातच घेतलेला होता। रायगडावर आल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाचा थोरला मुलगा शहा आलम यांच्याशी पुन्हा वाटाघाटी केल्या आणि संभाजीराजांना पुन्हा 4000चे मनसब आणि वराड खानदेश या प्रदेशांचा मोकासा मिळाला। 1674 शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आणि 1685 रोजी पुन्हा औरंगजेबाशी तह व या तहानुसार संभाजीराजांना तिसऱ्यांदा 6000ची फौज आणि 80 लाखांची मनसब मिळाली होती। 26 जानेवारी 1671 पासून संभाजी महाराजांना स्वतंत्र लेखनिक उपलब्ध करून देण्यात आला होता। तेव्हा त्यांचे वय फक्त वर्षे 14 होते। 19 सप्टेंबर 1671 पूर्वीच संभाजीराजांना स्वतंत्र सचिव मिळाला होता। महादजी यमाजी हा संभाजीराजांचा पहिला खाजगी सचिव संभाजीराजांच्या वतीने तो दरबाराचे कामकाज पाहायचा। संभाजीराजांनी आपल्या खाजगी सचिवाला दिलेला पगार वार्षिक 100 होन लेखनासाठी कागद, शाई व खाजगी सचिवाला मदत करण्यासाठी मदतनीस असे पॅकेजेस सचिवासाठी देणारा युवराज संभाजी मॅनेजमेंटचा जनक का ठरू शकणार नाही। 1672 पासून संभाजीराजे स्वतंत्रपणे युद्धाच्या आघाडीवर जाऊ लागले। 1672 संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली 10,000ची स्वतंत्र फौज असल्याचे नोंद फ्रेंच प्रवासी अबे कॅरे याने केली आहे। खंबाळत व गुजरात प्रांतावर संभाजी स्वारी करण्याची जबाबदारी शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना दिली होती। छत्रपती संभाजीराजे गुजरातवर चालून येणार ही बातमी कळताच त्या ठिकाणचे सरदार व सैनिक पळून गेले अशी नोंद अबे कॅरे यांनी केली आहे। यावरून युवराज संभाजीचा दरारा स्पष्ट होतो। 1675 रोजी शिवाजीराजांनी फोंडा किल्ला ताब्यात घेतला होता। या लढाईत संभाजीराजे सुद्धा सामील होते। 1675 साली शिवाजी महाराजांनी आदिलशाही मुलखावर स्वारी केली होती। संभाजीराजे ही त्यांच्या सोबत होते। याचे वर्णन जॉन फ्रायर याने 1678च्या पत्रात केलेले आहे। संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली तुकडी गोवळकोंड्याच्या थेट भागा नगरीपर्यंत म्हणजेच गोवळकोंड्याची राजधानीपर्यंत पोहोचलेल्या होत्या आणि परतीच्या वाटेवर असताना त्यांनी प्रसिद्ध अशा हुबळी रायबाग या बाजारपेठा लुटल्या होत्या। त्यावेळच्या इंग्रजी पत्रामध्ये संभाजीराजांचा उल्लेख युद्ध सन्मुख राजकुमार म्हणजे युद्धासाठी सदैव तयार असणारा राजकुमार असे वर्णन केलेले आहे। 1674 ते 1677 साली संभाजीराजांनी मुलकी आणि देवाणी कारभार पाहिला होता। मावळ येथील
कुलकर्णी जानकी कोंब रंगभट बिन बाळंभट हिची मिरासी व शंकरजी भोवर याला करून दिलेल्या मुलकीचा कागद हे इतिहासाला सापडलेले 2 पुरावे आहेत. 26 जानेवारी 1671 ते 1674 संभाजीराजांनी स्वतंत्रपणे मुलकी कारभार सांभाळला होता. 1674 रोजी बुधभूषण हा राजकारणावरील ग्रंथ संस्कृत मध्ये लिहिला आणि नायकाभेद, नखशिख हे शृंगार प्रधान आणि 7 शतक असे 3 ब्रज भाषेतील म्हणजेच हिंदीतील हा अध्यात्मावरील ग्रंथ वयाच्या 30व्या वर्षी पूर्ण केला. औरंगजेबाचा चरित्रकार ईश्वरदास नागर याने संभाजी स्वाभिमानी होता असे वर्णन केलेले आहे. गागा भट्टाने लिहिलेला समनयन हा ग्रंथ संभाजीराजांना अर्पण केला होता. छत्रपती संभाजीराजांनी औरंगजेबाशी दिलेला लढा किती अवघड होता हे कळण्यासाठी दोघांच्या शक्ती सामर्थ्य यांच्या तुलनात्मक अभ्यास झाल्यावर नक्कीच आपणास कल्पना येईल. संभाजीराजांच्या पराक्रमाविषयी व अखंड सावधानतेविषयी ही तुलना केल्यामुळे अजिबात शंका राहणार नाही. औरंगजेबाचा एकूण फौजफाटा जवळपास 3 लाख घोडेस्वार, 2 लाख पायदळ व जवळपास 1 लाख भरसेवक वर्ग असा 6 लाखांचा हा तांडा औरंगजेबासोबत दक्षिणेत इतिहासात पहिल्यांदाच दक्षिणेवर चालून आला होता. औरंगजेबाने महाराष्ट्राकडे कूच केली ते वर्ष होते सप्टेंबर-ऑक्टोबर 1681. तेव्हा बादशहाचे वय होते जवळपास 63 वर्ष आणि बादशहाची जहागिरे काबूल पासून ते बंगाल आसामपर्यंत. औरंगजेबासोबत जवळपास 3000 हत्ती, 50,000 उंट प्रवास करीत महाराष्ट्रापर्यंत आलेले होते. एवढी फौज पाहिल्यावर खरे तर मोठमोठे राजे लढाई करण्या अगोदरच शस्त्र टाकून औरंगजेबाला शरण आले असते आणि जगभर ते तसे शरण येतही होते. शस्त्र सज्जता पाहिली तर औरंगजेबाकडे अव्वल व अवजड अशा 70 मोठ्या तोफा होत्या. तर पितळाच्या धातूपासून बनलेल्या छोट्या व उंटाच्या पाट्यावरून डागता येतील अशा जवळपास 300 तोफा होत्या. तर या तोफा अचूकपणे चालवण्यासाठी उच्च प्रशिक्षित असे इंग्रज, डच, जर्मन, फ्रेंच गोलंदाजही तैनात केले होते. आणि औरंगजेबाची आर्थिक ताकद म्हटली तर कुबेरालाही हेवा वाटेल अशी होती. औरंगजेबाच्या बापजाद्यांनी बळकावलेल्या साम्राज्यामध्ये काबूल, कंदाहार, आग्रा, मथुरा, काशी, बंगाल, ओरिसा, माळवा, गुजरात, बुरहानपूर, खानदेश असे अनेक प्रसिद्ध प्रांत होते. या सर्वांची तुलना करता संभाजी राजांकडे औरंगजेबाच्या 1/5 अशी लष्करी व आर्थिक ताकद नव्हती. शिवाय अनुभवाचा विचार करता औरंगजेब पूर्वी दक्षिणेचा सुभेदार म्हणून अनेक वर्षे महाराष्ट्रात होता. पुढे दिल्लीच्या व्यस्त राजकारणात त्याची जवळपास 20 वर्षे निघून गेली होती व त्यामुळे तो दिल्लीकडे अडकून पडला होता. व याचा फायदा घेत शिवाजी महाराजांनी पूर्ण प्रांतापर्यंत मर्यादित असलेले स्वराज्य वेगाने विस्तारत नेले. छत्रपती संभाजी राजांच्या हातात सत्ता आली तेव्हा स्वराज्याचा विस्तार वेंगुर्ला ते ठाणे, जव्हार अशी किनारपट्टी तेथून पुढे नाशिक, बागलांचा काही भाग, इकडे पश्चिमेकडे सातारा आणि कोल्हापूर एवढाच भाग, त्यातही पुणे प्रांतातील जुन्नर नेहमी मोगलाच्या ताब्यात, तर मुंबई इंग्रजांकडे आणि जंजिरा कायमस्वरूपी सिद्धींच्या ताब्यात एवढा छोटासा विस्तार होता स्वराज्याचा. औरंगजेबाच्या साम्राज्याशी नुसती भौगोलिक तुलना केली तरी स्वराज्य औरंगजेबाच्या मुठी एवढे देखील नव्हते. औरंगजेबाच्या ताब्यात वर नमूद केलेल्याप्रमाणे जवळपास 22 प्रांत होते व एक प्रांत स्वराज्याच्या जवळपास 30 आकारमानाचा होता. शिवाय हे सर्व प्रदेश सुपीक व सधन होते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत एवढ्या मोठ्या सामर्थ्यासमोर टिकाव धरणे नव्हे तर उभे राहणेही अवघड होते. परंतु संभाजी राजांनी ही सर्व समीकरणे मोडीत काढून इतिहास घडवला होता. छत्रपती संभाजी राजांचे त्यावेळचे वय अवघे 24 वर्षांचे होते. तर त्यांच्या जवळ असलेली एकूण फौज, घोडदळ व पायदळ जवळपास 60,000च्या आसपास होती. तर मराठी लष्करात तोफखानाच नव्हता. शिवाजी महाराजांनी जाणीवपूर्वक तोफखाना ही संकल्पना जोपासली नव्हती. कारण तोफखाना सोबत असला की सैन्याच्या हालचाली मंदावतात व सैन्याच्या मोहरा बदलण्याच्या प्रक्रियेला खीळ बसते. तोफखाना गनिमी लढाया व छापेमारीसाठी उपयोगी पडत नसायच्या. त्यामुळे साहजिकच मराठ्याकडे तोफखाना नव्हताच. फक्त किल्ल्यावर काही प्रमाणात तोफांची बुरुजावर
पेरणी केलेली असायची। बाकी चालता फिरताच तोफखाना वापरण्याच्या भानगडीत मराठा लष्कर सहसा पडत नसायचे। नातेवाईक व सरदारांचा अमीर उमरावांचा फौजफाटा म्हणताल तर औरंगजेबाचे 2 शहजादे, 22 सरदार, 40 नातू, जवळपास 3000 अमीर उमराव औरंगजेबाला साथ द्यायला सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात भटकायला जीव द्यायच्या तयारीने उत्तरेकडील ऐशाराम सोडून आले होते। संभाजी महाराजांची परिस्थिती खूपच प्रतिकूल होती। अष्टप्रधान मंडळ व सोयराबाईंनी जवळपास 3 वेळा संभाजी महाराजांना ठार मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु अखंड सावधानता बाळगल्यामुळे संभाजीराजे या सर्व संकटातून सही सलामत वाचले होते। शिवाय इतरही अनेक घरबेदे स्वार्थासाठी, वतनदारीसाठी स्वराज्याच्या मुळावर उठलेले होते। अनेक मराठा आणि ब्राह्मण सरदार अगोदरच वतनाच्या लाचारी खातर औरंगजेबाला शरण गेले होते। त्यांना शिवाजी महाराजांनी रयतेच्या कल्याणासाठी जप्त केलेली वतने पुन्हा आपल्या नावावर करून हवी होती। शिवाजी महाराजांनी वतनदारी पद्धत बंद करून जनतेला वतनदाराच्या जुलमातून मुक्त केले होते। संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांची परंपरा कायम ठेवली होती। म्हणूनच अनेक जागीरदार लोक आपली वतने पुन्हा मिळावेत यासाठी औरंगजेबाला जाऊन मिळाले होते। शस्त्र अस्त्रांचा विचार केला तर औरंगजेबाकडे त्यावेळचे सर्वात अत्याधुनिक शस्त्र कारखाने होते, तर संभाजी महाराजांकडे रायगडाच्या पायथ्याशी असलेला छोटा पारंपरिक शस्त्रे तयार करणारा कारखाना होता। औरंगजेबाच्या कारखान्याशी तुलना केली तर स्वराज्याचा शस्त्र कारखाना म्हणजे ऊंट के मुंह में जेरे के बराबर होता। शस्त्रास्त्रांची, दारुगोळ्यांची गरज ओळखूनच संभाजी राजांनी पुढे कुडाळ, डिचोली येथे शस्त्र कारखाने, दारुगोळा बनवणारे 2 केंद्रे बनवले होते। औरंगजेबाकडे फितरांना देण्यासाठी वतन, पैसा, जहागिरीपासून सर्व काही होते, परंतु संभाजी राजांकडे कातळ व पोलादी छाती असलेल्या गडकोटा व्यतिरिक्त काही नव्हते। वतनाच्या लाचारीने माणसे विकली जात होती, परंतु स्वराज्याच्या रक्षणासाठी शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ देऊन बांधलेले किल्ले मात्र शेवटपर्यंत स्वराज्याशी इमान राखून होते। व एवढीच एक गोष्ट संभाजी राजांना अनुकूल असल्यामुळे त्यांनी रामशेज सारखा छोटा टेकडीवजा किल्ला 6 वर्ष झुंजता ठेवला होता। छत्रपती संभाजी राजांच्या हयातीत स्वराज्यातला एकही किल्ला एवढी ताकद असूनही औरंगजेबाला फितूर झाला नाही की पडला नाही। शेवटी फंद फितूरनेच आणि पैशाचे आमिषे दाखवून किल्लेदारांना वतनाच्या खोट्या चिठ्ठ्या देऊन औरंगजेबाने काही किल्ले ताब्यात घेतले होते, परंतु तेही अल्पावधीतच मराठ्यांनी परत घेतलेले होते। अशी झंगड पकड अगदी संभाजी राजांच्या मृत्यूनंतरही उभ्या महाराष्ट्रभर चालू होती, परंतु औरंगजेबाला संपूर्ण यश मात्र या महाराष्ट्राने मिळवून दिले नाही व औरंगजेबाला या मातीतच दफन व्हावे लागले। ते संभाजी राजांच्या बलिदानामुळे स्फूर्ती मिळालेल्या बळावरच हा महाराष्ट्र 27 वर्षे औरंगजेबाच्या सेनासागराशी अविरत झुंजला होता आणि शिवाजी महाराजांचे स्वराज्य कायम ठेवलेले होते।